संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षण अनिवार्य करणारे विधेयक सादर केले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा हा अविभाज्य घटक व्हावा या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले असून त्याला सभागृहात सकारात्मक प्रतिसाद मिळालाय। या विधेयकानुसार प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत क्रीडा शिक्षण अत्यावश्यक असेल। प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांसाठी योग्य मैदान, खेळाचे साहित्य, प्रशिक्षक तसेच आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक असेल। ग्रामीण असो वा शहरी, देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान क्रीडा संधी मिळावी हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे। खासदार धनंजय महाडिक म्हणाले की क्रीडा संस्काराने मुलांचा शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि व्यक्तिमत्व विकासही अधिक सक्षम होतो। हे विधेयक लागू झाल्यानंतर देशभरातून नवे खेळाडू तयार होतील आणि भारत जागतिक क्रीडा नकाशावर आणखी ठळकपणे उभा राहील। शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यवर्धनापासून खेळाडू घडवण्यापर्यंत अनेक स्तरांवर हा निर्णय दूरगामी परिणाम घडवणारा ठरणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।